पावसाळी रात्र, रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो रस्ता मोठा होता. पालिकेला वाहन चालवायला रस्त्यांवर दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या, त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढंच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडूप होतंय असं वाटत होतं. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्याच्या हातात छत्री नव्हती की अंगावर रेनकोट नव्हता. विश्वास एक भक्कम बांध्यांचा, 40कडे झुकलेला 5-5.5 फूट उंचीचा प्रौढ तरुण होता. कंपनीतला त्याचा आजचा दिवस शेवटचा ठरेल असे त्यालाही वाटलं नव्हतं. त्याचं असं झालं की शॉप फ्लोअरच्या मॅनेजर मेननकडे त्याने 1,00,000 रुपयाचं कर्ज मागितलं होतं आणि अर्थातच त्यानं ते न देता त्याला 4 शब्द सुनावले होते. त्याची सर्व्हिस 7-8 वर्ष झाली होती. पण मेननचं म्हणणं, इतने छोटे सर्विस में इतना बड़ा कर्ज मिल नहीं सकता. पीएफ में से मांगा तो क्या हुआ, कंपनी पर कोई जबरदस्ती थोडी है. खर तर मेनन चुकत होता. 1,00,000 नाही तरी निदान 50,000-1,000चं कर्ज मंजूर करायला काहीच हरकत नव्हती. पण मुळातच मेननला विश्वास आवडत नव्हता. मेननच्या वरच्या बॉसशी विश्वासचे असलेले चांगले संबंध त्याला पाहवत नव्हते. वरचा बॉसही केरळी होता, पण विश्वासबद्दल थोडी माया असलेला होता. नाही म्हटल्यावर विश्वासचं डोकं फिरलं. आतापर्यंत सगळा राग त्याच्या डोक्यात सणसणू लागला आणि तो मेननच्या अंगावर धावून गेला. त्याला बरोबरच्या सहकाऱ्यांनी अडवलं नसतं तर त्याने कदाचित मेननचा गळाच धरला असता. पण मेननही दहशत खाल्ली आणि घाबरून रिपोर्ट करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबर रागारागात विश्वासने त्याच्या तोंडावर राजीनामा फेकला आणि तो तेथून निघाला. अशा रीतीनं त्याने स्वतःचा तो शेवटचा दिवस ठरवला. उद्यापासून कामावर जायचे नाही असं ठरवूनच तो गरम डोक्याने बाहेर पडला. डबल ड्युटी करून डोकं फिरलं होतं. त्यात हे असं, रात्रीच्या वेळेला एकही रिक्षा यायला तयार नव्हती. म्हणजे चालतच जावं लागणार. त्या दिवशी सकाळपासूनच त्याचं डोकं फिरलं होतं. घर कामाने उरलेली 1,50,000 रुपयांची अनामत रक्कम ताबडतोब मागितली होती. गेले 6-7 महिने विश्वासने तसेच काढले होते. पण मालकाने सज्जड दम दिला की उद्या सकाळपर्यंत जर उरलेले पैसे दिले नाहीत तर तो सामान बाहेर काढेल आणि जागेचा ताबा घेईल. असला अल्टिमेटम अजूनपर्यंत विश्वासला कोणी दिला नव्हता. निदान 50,000 रुपये जरी तोंडावर फेकले तरी राहता येईल. त्याने ते कसे तरी मॅनेज केलं असतं. पण मेनन हरामखोर आखडला साला. चालताना विश्वासचं लक्ष नव्हतंच. तसा पायाखालचा रस्ता होता. पण गेले काही दिवसांपासून त्याचा मूड खराब होता. आत्तापर्यंतच्या एकाकी जीवनाची त्याला उबग आली. अशा करता जगायचं, कोणासाठी जगायचं असे विचार आजकाल त्याच्या मनात येत होते. तो अधूनमधून नशा पाणी पण करीत असे. पण त्याने कधी तमाशा केला नव्हता. तेवढ्यात समोरून येणाऱ्या गाडीने त्याच्या तोंडावर फोकस मारला आणि ती वळली. तो थोडा बावचळला, पण लगेचच त्याचा चेहरा अंधारात गुडूप झाला. अंगावर रस्त्यातील दबक्यानं चिखलाचं पाणी उडल्याने त्याने गाडी चालकाला गलिच्छ शिवी हासडली. त्याला एवढ्या ओलाव्यात त्यामुळे थोडे कोरडे समाधान मिळाले. अजून बरंच चालायचं होतं. पोटातली भूक, अस्थिर आणि अनिश्चित पोकळ आयुष्याची त्याला घृणा वाटू लागली. हे असं लहानपणापासून होतं असं त्याला वाटू लागलं. रागाने घेरल्यामुळे त्याला आजूबाजूच्या वातावरणाची तमा वाटेनाशी झाली. त्याला गावची आठवण झाली. अचानक आई गेल्याचा दिवस आठवला. वडील तर त्याला समजावण्याच्या आधीच गेले होते. 4 घरची कामं करून आईने त्याला वाढवलं होतं. होती नव्हती ती आईही गेल्यानंतर शेजारच्या सॅली अँटीने त्याला सांभाळ केला होता. देव, धर्म, जात-पात माहीत नसल्याने तो अजूनही अविवाहित होता. त्याला जी काही स्थळ आली म्हणजे त्याच्या लग्नाबाबत नुसतीच विचारणा झाली. ती त्याच्या आगेपिच्छा माहीत नसल्याने पुन्हा त्याच्या वाटेला गेली नाहीत. सॅली आंटीला पाहिल्यावर लग्न हा विषय बरगळत असे. तरीही वयाच्या 30पर्यंत त्याला लग्नाबद्दल काहीतरी वाटायचे तरी. आंटीच्या बाजूला राहणारी फिलोमिना तंग कपडे घालून फिरे तेव्हा ती त्याला फारच आकर्षक वाटे. तिलाही तो आवडायचा. पण काहीच झालं नाही. एकदा तरी
तरी तिला भरगच्च मिठी मारावी असं त्याला वाटे, पण सगळे नुसते मनातले मांडे. एक दिवस मुंबईहून पीटर नावाचा केरळी ख्रिश्चन आला. तो तिला घेऊन फिरायचा. संध्याकाळी नदीवरच्या भागात तो फिरायला गेलेला असताना त्याला एका झाडाखाली फिलोमिना पीटरच्या मिठीत असलेली दिसली. तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करीत होता आणि तिची छाती कुरवाळीत होता. ती पण सारखी त्याला आय लव्ह यू म्हणत पुन्हा पुन्हा बिलगत होती. त्यांची सलगी पाहून त्याचं डोकं फिरू लागलं. आपण हे का नाही केलं असं म्हणून त्याचं मन त्याला कुरतडू लागलं. पण त्याने सॅली आंटीला हे सांगण्याचं ठरवलं. पण रात्रीत फिलोमिना आणि पीटर मुंबईला पळून गेले असं त्याला दुसऱ्या दिवशी समजल्यावर तो फक्त फिलोमिनाच्या बापाचा दारू पिऊन गावभर केलेला धिंगाणा मात्र पाहत राहिला. स्त्रीशी असलेला त्याचा संबंध एवढाच होता. पुढच्या आयुष्यात सुंदर आकर्षक मुलीही दिसायच्या, पण आपल्याला स्टेटस नाही आणि जाती धर्माचा पत्ता नसल्याने आपलं लग्न कसं होणार असं समजून त्याने तो नाद सोडून दिला. मित्रांनो, याच्या पुढील कथा आपल्याला पुढल्या भागात नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.